नमस्कार. मालिकेच्या एपिसोडच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की नरहरी बुवा आलेले आहेत आणि आकाशने त्यांना कीर्तनासाठी आणलेलं आहे. श्रावणी पहिला सोमवार आहे आणि घरामध्ये महादेवाचा अभिषेक त्याचबरोबर कीर्तन होणार आहे, त्यासाठी आकाशने त्यांना आणलेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की नरहरी बुवा त्याचबरोबर तिथे गुरुजी सर्वजण आलेले असतात, कारण आता पूजेची तयारी करायची असते. पण अचानक ॲक्सिडेंटली आता भूमीच्या अंगावरती कपाट पडल्यामुळं भूमी बेशुद्ध झालेली असते. त्याचबरोबर ती नंतर शुद्धीवर येते, पण डॉक्टरांनी तिला पेनकिलरचं इंजेक्शन दिलेलं असतं. तर घडलेला सर्व प्रकार आकाश हा नरहरी बुवांना सांगतो. तो म्हणतो की मला वाटते की आपण ज्या व्यक्तीसाठी एवढा कीर्तनाचा घाट घातलेला होता, पण ते पॉसिबल होणार नाही, कारण तिला आत्ता आरामाची सक्त गरज आहे. अशा गोष्टी घडलेल्या आहेत असं आकाश नरहरी बुवांना सांगतो. तेव्हा नरहरी बुवा म्हणतात की काहीच हरकत नाही, सगळं व्यवस्थित होईल. आणि ते म्हणतात की आपण नंतर कधीतरी करूया, आज फक्त अभिषेक करायचा आहे असं बोललं जात असतं. तेव्हाच भूमी तिथे येते आणि भूमी म्हणते की आकाश, अरे देवाचीच इच्छा आहे, त्यामुळं आजचं कीर्तन आजच होणार आहे. जेव्हा भूमी असं म्हणते तेव्हा इकडे रागिनीला त्याचबरोबर अभिला, पौर्णिमाला खूप मोठा धक्का बसतो. म्हणजेच भूमी ही 4 ते 5 तास झोपणार होती डॉक्टरांनी दिलेल्या इंजेक्शननुसार, पण भूमी तर उठून आता खाली आलेले आहे. हे जेव्हा घडतं तेव्हा रागिनी, अभि आणि पौर्णिमाच्या शिट्ट्या वाजतात. त्यांना कळायचंच बंद होतं की हे सगळं काय होतंय, हा प्रश्न त्यांना पडलेला असतो. तर भूमी मात्र इकडे सुखरूप असते आणि ती म्हणते की आकाश, आजचं कीर्तन होणार आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे ना, मी आलेली आहे, त्यामुळं काळजी करायची काहीच गरज नाही असं भूमी सांगत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की भूमी जेव्हा हे बोलत असते तेव्हा अभि आणि रागिनीला खूप मोठा धक्का बसलेला असतो. हे सगळं काय होतंय हा प्रश्न पडलेला असतो. त्याचबरोबर इकडे भूमीने आता पूजेची सगळ्या गोष्टींची जबाबदारी स्वतःवरती घेतलेली असते आणि ती सगळं व्यवस्थित करणार असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे भूमी आता येऊन बसलेली आहे. भूमीच्या हस्ते पूजाही होणार आहे असं आजींनी आधीच ठरवलेलं असतं. मग आजी म्हणतात की चला आकाश, भूमी, पूजा तुम्ही करून घ्या. पण त्याचवेळी तिथे सगळ्यांच्या आधी जाऊन बसायचं काम ही पौर्णिमा करते. पौर्णिमा तिथे अभिषेकासाठी जाऊन बसलेली असते. आजी तिला सांगत असतात की पौर्णिमा उठ तू, पण पौर्णिमा काही ऐकायला तयार नसते. आजींचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरी पौर्णिमा तुला उठावं लागेल, कारण हा पूजेचा मान आकाशचा आहे आणि तो त्याला मिळालाच पाहिजे असं आजी सांगत असतात. परंतु पौर्णिमा मात्र ऐकायचं नावच घेत नसते. पौर्णिमा उठतच नसते. त्याचबरोबर इकडे आजी भूमीला विचारतात की भूमी, मला एक कळत नाही आहे की तू तर 4-5 तास झोपणार होती, पण अचानक हा चमत्कार कसा झाला. त्यावेळेस इकडे भूमी म्हणते की कसे आकाशची जेवढी इच्छा होती ना, तेवढीच इच्छा आई योगेश्वरीची पण होती आणि त्याचमुळं मी आत्ता तुमच्या सर्वांच्या समोर आहे आणि त्याचबरोबर हे कीर्तन ऐकण्यासाठी, या पूजेसाठी ते येऊ शकलेले आहे. आई योगेश्वरीनेच मला ताकद दिली, मला बळ दिलं, म्हणूनच मी इथं आलेली आहे असं भूमी सांगत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं भूमी जेव्हा हे बोलते तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं की इकडे रागिनी त्याचबरोबर अभि या सगळ्यांना खूप राग आलेला असतो. त्यांना मात्र ह्या गोष्टी पटतच नसतात की हे सगळं काय होतंय. इकडे भूमी जेव्हा इंजेक्शन दिल्यानंतर झोपलेली असते त्याचवेळी तिथे मानसी, रघु काका आणि प्रसाद हे सर्वजण तिथे असतात. तेव्हा तिथे भूमीला आई योगेश्वरीच्या साक्षात्कार घडतो. म्हणजे ती जोगती आहे ना, ती भूमीच्या समोर येते आणि म्हणते उठ, तुझ्या नवऱ्यानं एवढा घाट तुझ्यासाठी घातलेला आहे आणि तू उठणं तेवढंच गरजेचं आहे, तू उठ असं ती सांगत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की भूमीला योगेश्वरीनेच उठवलेलं असतं. ही गोष्ट आता इथे सगळ्यांच्या समोर येते आणि मग भूमी आई योगेश्वरीचे आभार मानते. त्याचबरोबर भूमी इकडे म्हणते की आता आकाशची इच्छा होती आणि देवीची इच्छा होती, तर हे सगळं व्यवस्थित होणार आहे. आता हे जे काही केलेलं असतं, रागिनीने डाव रचलेला असतो, तिचा डाव तर आता फसलेला असतो आणि पौर्णिमा त्याचबरोबर अभि या दोघांनाही आता जो पूजेचा मान मिळणार असतो, तो मानही त्यांच्याकडनं काढून घेतला जात असतो. कारण काहीही झालं
तरी घरातला मोठा कर्ता पुरुष आकाश आहे आणि हे घर हे सगळं त्याचं आहे, तर त्या घरातली पूजा करण्याचा मान ही आकाशलाच असला पाहिजे असं आजींचं म्हणणं असतं आणि आजी त्या पद्धतीने तो मान आकाशला मिळवून देत असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे रागिणीला खूप राग आलेला असतो. पौर्णिमा मात्र उठत नसते आणि पौर्णिमाचा एकच हट्ट असतो की नाही, मगाशी तुम्ही आम्हाला सांगितलेलं ना आम्ही पूजा करायची आहे, मग का आता असं, पूजा तर आम्हीच करणार आहे असं ती म्हणत असते. पण इकडे आजी म्हणत असतात की नाही, कसे देवाचीच इच्छा आहे ना, पूजा ही भूमी आणि आकाशने करावी म्हणून तर भूमी आलेली आहे. तर त्याच्यावरती पौर्णिमा म्हणत असते, पण मला काय वाटतं आजी, कारण भूमिताईला त्रास होतोय ना, मग तिला एवढ्या वेळ पूजेला नाही बसवलं तर. आजी म्हणतात की सुरुवातीची पूजा फक्त 10 मिनिटाची आहे आणि ती पूजा तेवढे पूजेसाठी भूमी बसेल आणि त्यानंतर पुढची पूजा जी आहे ती आकाश स्वतः करेल एकटा, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि मग लगेचच आजी गुरुजींनाही विचारते, चालेल ना हो गुरुजी असं. तेव्हा गुरुजी म्हणतात की हो चालेल. आता गुरुजींनी संकेत दिलेला आहे चालेल म्हटल्यानंतर काहीच प्रॉब्लेम नसतो आणि पौर्णिमाला तिथून उठावं लागतं. पौर्णिमाची इच्छा नसते तरीही तिला तिथून उठावं लागतं आणि त्याचबरोबर इथे पौर्णिमा तिथून उठते, पण तिला खूप राग आलेला असतो. रागिणी तिला सांगते की बाळा उठ. कसं आहे, आजी म्हणते की घरातल्या काही चालीरीती आहेत त्या आपल्या स्वतःसाठी बदलायच्या नसतात, त्यामुळं पौर्णिमा तुला उठावंच लागेल असं आजींनी स्पष्ट सांगितलेलं असतं. आणि आता पौर्णिमाला इकडे रागिणी सांगते की उठ पौर्णिमा तू उठ, कारण रागिणीने आता तिला खुणवून सांगितलेलं असतं की उठ, आता इथे तू काहीच करू शकत नाही, काहीही झालं तरी आता थोडं शांत राहणं गरजेचं आहे असं रागिणी सांगते. पौर्णिमाचा चेहरा रडवेला झालेला असतो आणि मग ती उठते आणि त्याचबरोबर बाजूला होते. तिला ही गोष्ट अजिबात आवडलेली नसते की मला त्यांनी उठवलेलं आहे आणि तिला ही गोष्ट सहनच होत नाही. तिला खूप राग येत असतो, अभिला पण राग आलेला असतो. त्यानंतर रागिणी म्हणते की आई गुरुजींसाठी त्याचबरोबर प्रसादाचं वगैरे मी सगळं बघून येते. आणि इकडे अभि पौर्णिमाला घेऊन रागिणी किचनकडे जाते आणि किचनकडे गेल्यानंतर तिचा पुढचा डाव असतो. खरं तर पौर्णिमा आणि अभि या दोघांनाही या सगळ्या गोष्टींचा खूप राग आलेला असतो आणि त्याहीपेक्षा जास्त राग रागिणीला आलेला असतो. एवढं सगळं झालेलं होतं, ती भूमी कपाट अंगावर पडून अगदी मरायच्या कंडिशनला होती आणि तरीही अचानक आता ती जागी झालेली आहे आणि ती सांगते की आई योगेश्वरीमुळंच हे शक्य झालेलं आहे. कारण भूमीकडे बघितल्यानंतर ती कोणत्याही गुंगीत आहे किंवा औषधाची तिला धुंदी चढलेली आहे असं काहीही जाणवत नसतं. त्याचमुळं रागिणीला खूप राग आलेला असतो आणि रागिणीने आता पुढचा डाव खेळायचं ठरवलेलं असतं. आणि इकडे प्रशांत आलेला असतो. त्याच्याशी भूमी बोलते, प्रशांतला विचारते आई बाबा कशा आहेत. तेव्हा प्रशांत सांगतो की हो ठीक आहेत, सकाळीच पोचले ते गावी. त्यानंतर भूमी म्हणते की तू आहे ना छान. तेव्हा तो म्हणतो की हो आणि आत्ताच आलो असंही सांगतो, कारण भूमीला माहिती नसतं. आता आकाश आणि भूमी दोघंही पूजेसाठी बसलेले आहेत. रागिणी अभि आणि पौर्णिमा तिघंजण आत निघून गेलेले असतात. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की भूमी आकाशच्या शेजारी बसलेली आहे. पूजेचा मान तर मिळालेला आहे आणि हे सगळं जेव्हा भूमीच्या समोर घडत आहे आणि भूमीला आणि आकाशला खूप आनंद होत आहे. इकडे पौर्णिमाला खूप राग आलेला आहे. जे काय घडत आहे त्या गोष्टीचा त्रास पौर्णिमाला होत आहे, परंतु पौर्णिमाला तर ही गोष्ट आधीपासूनच माहिती आहे की काहीही झालं तरी या घरातला पूजेचा मान किंवा या घरातल्या मानपानाच्या गोष्टी हा घरचा मुलगा म्हणून आकाशला मिळणार आहे, त्या गोष्टीची जाणीव मात्र पौर्णिमाला कधीच नसते. कारण तिला असं वाटतच नाही की आपण त्या गोष्टीची जाणीव ठेवली पाहिजे, कारण आकाश हा मोठा आहे तर तो मान त्यालाच मिळणार. परंतु पुढे पुढे करायचं तिचं जो स्वभाव आहे तोच नेहमी घात करतो आणि आजही तेच झालेलं असतं. तिला कोणीही सांगितलेलं नसतं की तिथे पूजेसाठी जाऊन बस, पण भूमी जागी झालेली आहे, भूमी येऊन बसेल म्हणून त्याआधीच तिला जाऊन बसायचं असतं, म्हणून तिने हा गोंधळ घातलेला होता. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आकाश भूमी दोघंही जोडीने पूजा करत आहेत. गुरुजी त्यांना सांगत आहेत की पूजा नक्की काय आहे, कशी करायची आहे आणि आकाश भूमी हे मनोभावी ती पूजा करत असतात. त्यानंतर रागिणी म्हणते की मी प्रसादाचं बघून आले असं म्हणत रागिणी आता प्रसादाचं बघण्यासाठी किचनकडे जाते आणि जाताना
ती इकडे पौर्णिमाला आणि अभिला घेऊन जाते, कारण आता तिचा डाव तर फसलेला असतो, पण पुढचा डाव करायचा असतो. त्यासाठी तिला अभि आणि पौर्णिमा यांच्याशी बोलणं गरजेचं असतं. म्हणून ती त्या दोघांना घेऊन किचनकडे जाते. किचनमध्ये गेल्यानंतर अभि बोलायला सुरुवात करतो, आई हे काय चाललंय? अगं एवढं पेनकिलरचं इंजेक्शन दिलेलं होतं ना, तरीही ती उठून आली, तुझ्या लक्षात येते का नक्की काय करावं लागणार आहे? तेव्हा रागिनी म्हणते, जरा शांत हो रे, आणि हातातला चाकू तसाच हा तिथे अभिच्या गळ्याला लावते आणि म्हणते, बंद कर तुझं तोंड ते. अरे विचार करू दे मला, काहीतरी करावं लागणारच आहे. आणि मग इकडे आपल्याला पाहायला मिळतं की भूमी आणि त्याचबरोबर आकाश जोडीनं पूजा करत आहेत. तर इकडे अभि ही पौर्णिमाला सोबत घेऊन तिथे किचनमध्ये गेलेले आहे आणि अभिच्या गळ्याला तिने चाकू लावलेला आहे. रागिणीचं हे रूप बघून पौर्णिमा तर हादरलेली असते. तेव्हा रागिणी म्हणते की एक डाव फसला म्हणून काय झालं, पुढचे डाव तर आपल्याच हातात आहेत आणि काहीही झालं तरी पुढचे डाव आपणच जिंकणार आहोत, एवढं लक्षात ठेवायचं आहे. काहीही झालं तरी आपण या सगळ्या गोष्टी आपल्याच पद्धतीनं करायच्या आहेत, हेही तिने बोललेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की रागिणी म्हणते की पुढचा डाव आपल्याला करायचा आहे. आता भूमीची सुरुवातीची पूजा होते आणि मग आकाश भूमीला म्हणतो, भूमी तू जाऊन बस, आणि आकाश पुढची पूजा करण्यासाठी घेतो. प्रसादला इकडे गोष्टी आठवत असतात. त्याने त्या तांडेलच्या बायकोला बघितलेलं असतं, तिचा फोटो काढून आणलेला असतो आणि तो भूमीकडे येतो आणि भूमीला म्हणतो की भूमीताई मला एक विचारायचं आहे, आत्ता तुला बरं वाटतंय ना? तेव्हा भूमी म्हणते की हो आकाश, मी बरी आहे, त्यामुळं काळजी करायची काहीच गरज नाही. त्यानंतर लगेचच इकडे प्रसाद सांगतो की मला तुला एक गोष्ट सांगायची, आणि तो म्हणतो की एक बाई आहे, तिचा मी फोटोही काढून आणलेला आहे, परंतु त्या बाईला मी कुठं पाहिलं ते मला आठवत नाही आहे, तुला बघ बरं ताई आठवते का? असं म्हणत प्रशांत तो फोटो भूमीला दाखवतो आणि भूमीला म्हणतो की हा फोटो बघ. भूमी तो फोटो पाहते आणि तेव्हा प्रशांतला म्हणते की अरे ह्या बाईला पण मागच्या काही दिवसांमध्ये मी बंगल्याच्या आजूबाजूला फिरताना पाहिलेलं आहे, आणि त्याचबरोबर आज तू पाहिलेलं आहे ते पण बंगल्याच्या आवारातच. नक्की ही बाई कोण आहे? आणि त्याचवेळी प्रशांत आणि भूमी दोघंही आठवण्याचा प्रयत्न करतात. तर त्यांच्या लक्षात येतं ही बाई म्हणजे तांडेलची बायको. जेव्हा सर्वे करण्यासाठी आकाश आणि भूमी तांडेलच्या वस्तीमध्ये गेलेले असतात तेव्हा त्यांनी सगळ्यांची नावं वगैरे घेतलेली असतात आणि तिथे हिचंही नाव घेतलेलं असतं. त्यामुळं आता इकडे भूमीला आठवतं. भूमी म्हणते पण ती, तेव्हा प्रशांत सांगतो की हो बरोबर आहे, ती तांडेलची बायकोच आहे. मग तो म्हणतो की पण आपल्याला तर माहिती आहे ना तांडेल जेलमध्ये, मग ही बाई इकडे काय करते? हा प्रश्न आता प्रशांतला पडलेला असतो आणि तेच तो भूमीला विचारत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की भूमी आणि प्रशांत यांना त्या गोष्टी आठवलेल्या आहेत, पण आता रागिनी ही शांत बसणारी नसते. तिला आता पुढचा डाव खायचा असतो. काहीही झालं तरी तिला ते कीर्तन होऊ द्यायचं नाही, कारण एकदा का कीर्तन झालं तर भूमीची स्मृती परत येणार आणि आपण पूर्णपणे अडकणार याची खात्री ही रागिणीला असते. त्यामुळं तिला काहीही करून हे कीर्तन मात्र होऊ द्यायचं नसतं आणि तिने त्यासाठी प्रयत्न चालू केलेले असतात. इकडे भूमी म्हणते की प्रशांत आत्ता आकाश बिझी आहे, तो थोडा फ्री झाला की मी त्याच्याशी बोलून घेते आणि मग आपल्याला गोष्टी क्लिअर होतील, पुढे काय नक्की घडलेलं आहे ते आपल्या समोर येईल. तेव्हा प्रशांत म्हणतो की चालेल, आणि मग भूमी आता नक्की काय घडलेलं आहे हे आकाशला सांगणार आहे. आता इकडे रागिणी म्हणते की मी प्रसादाचं घेऊन येते आणि ती प्रसाद घेऊन आलेली असते आणि तो प्रसाद जो आहे तो तिथे देते नैवेद्यासाठी आणि म्हणते की आता पुढची तयारी करायची आहे ती म्हणजे कीर्तनाची, आणि सांगू लागते की आता भूमी तर व्यवस्थित आहे, त्यामुळं आता कीर्तनाची तयारी करायची आहे. इकडे तिला डोक्यात वेगळाच प्रकाश पडलेला असतो आणि मग पूजा संपन्न झालेली आहे आणि आता ही जी तयारी आहे ती करायची आहे. म्हणून आकाश नरहरी बुवांना तिथे हार घालतो आणि सगळेजण आता तयार होतात, ते म्हणजे पुढच्या कीर्तनासाठी सज्ज झालेले असतात. नरहरी बुवा ही आकाशला म्हणतात की हो सगळं कीर्तन व्यवस्थित होणार आहे, काळजी करू नका. मग रागिणी विचारते तुम्हाला कोणाला पाणी द्यायचं आहे का? बुवा पाणी द्यायचं आहे का असं ती विचारते. आणि मग रागिणी पौर्णिमाला सांगते आणि पौर्णिमा इकडे रागिणीकडे सांगितल्याप्रमाणे तो पाण्याचा ग्लास घेऊन येते आणि त्याचवेळी धक्का बसलेला असतो, कारण रागिणीने हा डाव रचलेला असतो आणि तिने पौर्णिमाला त्या पाण्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचं औषध मिक्स करून दिलेलं असतं, ज्यामुळं ते पाणी पिलं की ती जी व्यक्ती आहे त्याची वाचा जाणार असते, काही वेळातच ते घडणार असतं.
आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता ते पाणी जे आहे ते इकडे रागिनी आणि पौर्णिमा दोघींनी नरहरी बुवांना दिलेलं आहे. नरहरी बुवांना इकडे आपल्याला पाहायला मिळतं की ते पाणी ते पिल्यानंतर आता त्यांची बोलती बंद होणार आहे, त्यांची वाचा जाणार आहे आणि त्यानंतर इकडे जेव्हा कीर्तन थांबवावं लागणार आहे आणि हा सगळा डाव रागिनीने आखलेला असतो. कारण काहीही झालं तरी हे जे काय आहे ते त्याच्यामुळं रागिनी त्याचबरोबर पौर्णिमा यांना असं वाटतं की आता कीर्तन चालू होणार नाही. पण देवी आई त्याचबरोबर आकाशभूमी हा डाव कसा उधळून लावतात हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.